या पालखी सोहळ्यामध्ये तुकोबांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्याला अनेक वारकरी येत असतात। असेच एक वारकरी आहेत, गेल्या 17 वर्षापासून ते ह्या प्रस्थान सोहळ्याला असतात आणि गाडगे बाबांची वेशभूषा धारण करून ते या पालखी सोहळ्यामध्ये उपस्थित असतात। हातात झाडू, डोक्यावर टोपली घेऊन ते या ठिकाणी जे आहे ते संदेश देतात की निर्मल वाली शुद्ध वारी। मग आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी बोलूया। महाराज, काय सांगाल यावर्षी कशा पद्धतीने तुम्ही या वारीमध्ये संदेश देता? रामकृष्ण हरी, चला जाऊया पंढरी, विश्वदेवीत पंढरपूर त्याचा कुलगुरू पांडुरंग आहे आणि म्हणून अख्या विश्वातून जे वारे येतात ते पंढरपूरला येतात। फक्त एकच मागणं आहे, स्वतःला मागणारा म्हणजे सर्वसामान्य आणि संत मात्र जगासाठी मागतात। ते काय ह्या गाडगेबाबानं जगासाठी काय मागितलं असेल वारीला येत असताना पांडुरंगाला? जय हरी बरसाव्या सरीवर सरी चिंब भिजा वारकरी, वारकऱ्याच्या बक्कळ तारंबळ दुर्भवा दुष्काळ, अशी भाग्यवान घडावी पंढरीची वारी। जय हरी बरसाव्या सरीवर सरी चिंब भिजा वारकरी, सुखी समृद्ध करावा शेतकरी, या वारीत नाचत भिजत यावा पंढरीचा श्री हरी। जय हरी निर्मल वारी हरितवारी, चला जाऊया पंढरी। महाराज, कुठून येतात तुम्ही आणि किती वर्षापासून ही सेवा चालू आहे? मी फुलचंद नागटिळ, मुक्काम पोस्ट खैराव, तालुका माढा, जिल्हा सोलापूर। मी शेतीची मशागत करत करत मानवी मनाची मशागत करत गेली 17 वर्षापासून या वारीमध्ये येत असताना रस्ते साफ करता करता माणसाची मनं स्वच्छ करणं, शुद्ध कर्म करणं, नजर स्वच्छ करणं। कारण आपण वारकरी कसा अपेक्षित आहे, हे जे गाडगा आहे पिढ्याने पिढ्या राहू शकतं पण आपला देह राहू शकत नाही। म्हणून खाऊन गुटखा आनंद मिळतो लटका, कर्करोग होणं संसार होतो फाटका, झाला गुटखा बंदी मावा खाऊन होतो आनंदी, कधी होईल कोणता रोग, भोगवल कर्माचा भोग, हे नकोस कधी र मटका, संसार होईल कायमचाच फाटका। ही वारी आहे, वारीमध्ये आपण कोण आहोत? एकच आहे, जगाच्या पाठीवर आम्ही वारकरी। निश्चितच जगाच्या पाठीवर आम्ही वारकरी। महाराज, काय सांगाल कशा पद्धतीने या वारीमध्ये आपणही सामील होतात प्रतिवर्षाप्रमाणे, यावर्षी पण झालात, काय सांगाल? खरं म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा आज प्रारंभाचा दिवस, परम पवित्र अशा या देहू ठिकाणी आज माझं हे 51वं वर्ष आहे आणि माझ्या घरामध्ये 350 वर्ष वारी आहे आणि इंदापूरला माझ्याच घरी ही पालखी उतरत असे पूर्वी। आता त्याचं ठिकाण फक्त बदललं, पण एकच आहे की जगद्गुरू तुकोबा रायांचा सहवास माझ्या परंपरेलाच आहे ऑलरेडी। आणि गोष्ट अशी आहे की या माझ्या वडिलांची मिराशी गाईन बा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा, या उक्तीप्रमाणे परंपरागत ही वारी आज तागायत ही वारी चालू आहे आणि सर्व धर्म समभाव खऱ्या अर्थाने काय असतो याची समाजाला एक वेगळी जाणीव आणि जाती धर्म भेदभाव सगळं सोडून सगळे एका व्यासपीठावरती वारकरी या नावाखाली सगळे एकत्र येतात। हा भारतीय आदर्श संस्कृतीची परंपरा आज वारकरी संप्रदायाच्या निमित्ताने आज जगभर लोकांना जवळीक वाटते। आणि पहिली गोष्ट अशी आहे की आपला कुठलाही वारकरी असला तरी तो प्रत्येकातल्या आतल्या हृदयातल्या देवाला नमस्कार करण्याची जी प्रथा आहे आपल्याकडे, ही प्रथा ही विनम्रता आहे। कारण मऊ मेणा होणी आम्ही विष्णुदास कठीण वज्राचं भेद व्हायचे, अशी वारकरी संप्रदायाची परंपरा जगद्गुरू तुकोबा यांची परंपरा आहे। अशा गोष्टी अशा संप्रदायामध्येच असतात फक्त। आणि पहिली गोष्ट अशी आहे की मी ज्यावेळेला देहू गावामध्ये येतो त्यावेळेला जगद्गुरू तुकोबा यांनीच लिहिलेला अभंग की तुका आकाशा एवढा अणुरणीया थोकडा, तुका आकाश एवढा, वास्तविक या छोट्याशा देहू गावामध्ये एवढा मोठा तुका मावला तरी कसा, असा माझ्यासारख्याला प्रश्न पडतो। पण एकच आहे, इथं आल्यानंतर फक्त कानामध्ये रामकृष्ण हरी आणि विठोबा ठिकाणी हे या भक्तिमय वातावरणामध्ये भावरून जातात। अनेक वेशभूषा धारण करून या ठिकाणी तुकोबा रायांच्या या पालखी प्रस्थानला वारकरी आज देहू नगरीमध्ये दाखल झालेले आहे। कॅमेरा पर्सन विकास बरोबर दीपक चव्हाण, सुदर्शन न्यूज, देहू।